दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल झालाय। तब्बल 27 वर्षांनी भाजपनं राजधानीच्या सत्तेत पुनरागमन केलं आणि दिल्लीला मिळाली एक नवी मुख्यमंत्री रेखा गुप्ता। पण रेखा गुप्ता नेमक्या कोण आहेत, त्यांच्या निवडीनं दिल्लीच्या राजकारणात काय मोठे बदल होऊ शकतात आणि त्यांच्या निवडीमागे नेमका कोणता फॅक्टर निर्णायक ठरला, चला सविस्तर पाहूयात। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपनं आपल्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची निवड केली। ही घोषणा दिल्लीतील नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत करण्यात आली। रेखा गुप्ता या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात। यापूर्वी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांनी हे पद भूषवलं होतं। दिल्लीतील शालीमार बाग या मतदारसंघातून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांची ही पहिलीच आमदारकी आहे। मात्र त्यांचं राजकीय अनुभवाचं बॅकग्राऊंड जबरदस्त आहे। कोण आहेत रेखा गुप्ता? रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 साली हरियाणातील जिंद जिल्ह्यात झाला। मात्र त्या अवघ्या 2 वर्षाच्या असतानाच त्यांचं कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झालं। त्यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते। त्यांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असून त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्येच झालंय। विद्यार्थी चळवळीतून भाजपच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास। कॉलेजमध्ये असतानाच रेखा गुप्ता यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP संपर्क आला। त्यांनी दिल्लीतील विद्यापीठाच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर त्या भाजपच्या सक्रिय राजकारणात दाखल झाल्या। भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि दिल्ली भाजपच्या सरचिटणीस पदावरही त्यांनी काम पाहिले। दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून रेखा गुप्ता निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा मोठा पराभव केला। या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना 68,200 मतं मिळाली, तर वंदना कुमारी यांना 38,605 मतं मिळाली। यामध्ये भाजपच्या पारंपरिक मतदारांबरोबरच महिला आणि तरुणांचा मोठा पाठिंबा गुप्ता यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं। भाजपनं दिल्ली विधानसभेच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। मात्र या निवडीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव होता। RSSनं महिला मुख्यमंत्री देण्याचा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडला होता। भाजपनेही हा प्रस्ताव मान्य करत महिला नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे भाजप दिल्लीतील महिला वर्गाला आणि युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। रेखा गुप्ता यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्या दिल्लीत भाजपच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहेत। 27 वर्षांनी भाजपनं दिल्लीत पुनरागमन केलं आणि त्यांचं नेतृत्व एक दमदार महिला नेत्या असलेल्या रेखा गुप्ता यांच्या हातात देण्यात आले। त्यांनी ABVP पासून दिल्ली विद्यापीठ, नगर, महापौर महिला मोर्चा आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय। भाजपचा हा निर्णय महिलांच्या सशक्तीकरणासाठी कितपत प्रभावी ठरेल आणि यामुळे दिल्लीच्या राजकारणात काय मोठे बदल होतील, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर।